आणि वेळ संपलेली आहे. आज सगळ्यात आधी आपण त्या ताईंपासून आपण सुरुवात करूया. पाच पानं आणि निर्णय असा आहे की ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्या ताई आहेत. 3-3 पानं गोळा करून ज्या ताई बाद झाल्या त्या आहे विद्याताई, कल्पनाताई, जयाताई. आणि खूप खूप अभिनंदन पाचीताईंचं पुन्हा एकदा की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. काय ना, ह्या खेळाकडे जाण्याअगोदर या खेळाचं नाव काय, तो कसा खेळायचा आहे ते मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी आपण जरा माहेरच्या गप्पा करू आणि त्यासाठी मला ह्या ताईबरोबर मला गप्पा करायच्यात. ताई, तुझं नाव सांग बरं. दीप्ती निमिष भोयर. दीप्ती ताई, माहेर कुठलं तुझं? नागपूर. आणि सासर? सासर तिथेच यवतमाळ आहे ते सासर. अच्छा, तिथेच सासर पण तिथेच आहे. नागपूर पासून 2-3 तासाच्या अंतरावर. 2-3 तासाच्या अंतर. यवतमाळ. कसं आलं भाऊजींचं स्थळ, कसं आलं? ते माझ्या मामां थ्रू आलं. त्यांचे मामा आणि माझे मामा फ्रेंड्स आहेत. अच्छा, हा, ओके. तर ते प्रपोजल आलं. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? माझ्या घरी झाला, आईकडे. अच्छा. पण तेव्हा माझं शिक्षण चालूच होतं, म्हणजे लास्ट इयरला होती मी. अच्छा. LLB-च्या. LLB? हा. हो. तर मला पुढे शिकायचं होतं, पण माझे रिझल्ट येण्याच्या आधीच माझं लग्न जुळलं. रिझल्ट येण्याआधीच हा रिझल्ट लागला. परीक्षा, हा रिझल्ट लागला. ओके, पण परीक्षा दिली होती? परीक्षा दिली होती. मग रिझल्ट काय लागला नंतर परीक्षेचा? ऑब्वियस आहे, पासच. पास झालीच. ओके, व्हेरी गुड. पण मग कसं भाऊजींना असं व्यवस्थित असं कचाट्यात पकडतेस की नाही? नाही ना, घरी मी नाही कोर्ट काहीच चालवत. नाही चालत? नाही नाही नाही. पण तू असं हे करतेस? ऍक्च्युली ते घाबरले होते की घरात कोर्ट चालेल म्हणून. अच्छा. तर त्यांनी विचारलं होतं, कोणी पण मला विचारलं की मुलगी काय करते आणि मी वकील बोललं की सगळे घाबरे, अरे बापरे असं. तर असं का बरं? तर म्हटलं आता मला नाही माहिती असं का. ओके. तर म्हटलं बघा तुम्हाला काही अनुभव येत असतील तर. पण काय अनुभव आलेत भाऊजींना? नाही, त्यांना काही नाही, फक्त बोलते खूप. अच्छा, बोलते. हा, ऐकत नाही. नाही आता वकील म्हणजे लिसनिंग पॉवर कमी. हा, लिसनिंग पॉवर कमी आहे जास्त. माझा तू ऐकायचं. पहिले माझं ऐकायचं. ओके ओके, बरं. ताई, अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. हा, आता तू अरेंज मॅरेजेस म्हणालीस. ओके, भाऊजींच्या आधी किती स्थळं पाहिली? नाही, एकच स्थळ आलं होतं, मी नाही पाहिलं कोणाला. अच्छा. हा, म्हणजे मला ऍक्च्युली क्युरियोसिटी होती की लव्ह मॅरेज काय असतं. ओके. हे तेव्हा म्हणजे असं आजूबाजूला बघून. अच्छा. पण मला तो अनुभव नाही घेता आला. ज्याच्यातला तो अनुभव हवा होता लव्ह नाही, मॅरेज. असं नाही एक्झॅक्टली, पण मला खूपच वेगळं काहीतरी वाटायचं. लव्ह मॅरेज म्हणजे काहीतरी वेगळं असतं. पण माझ्यात ती हिंमत नव्हती. अच्छा.